आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानल्या जाते. आजपासून चातुर्मासाला आरंभ होत आहे. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात. या चातुर्मासामध्ये अनेक भाविक भक्त तीर्थक्षेत्री जातात. भगवान पांडुरंगाचं नामस्मरण करतात. भगवान विष्णूची आराधना करतात. 4 महिने चातुर्मास अनेक स्त्रिया व्रत वैकल्य करतात आणि भगवंताच्या जवळ राहतात. कार्तिक शुद्ध एकादशीला भगवंत विश्रांतीतून बाहेर येतात. 4 महिन्यापर्यंत भगवंत विश्रांती घेत असतात. या कालावधीमध्ये आपण जर नामस्मरण केलं, भगवंताचं नाम घेतलं, व्रत वैकल्य जर केले आणि भगवंताच्या पायाजवळ जर आपण राहिलो तर आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही. कुठल्या प्रकारचं संकट येतच नसतं. म्हणून पूर्वीपासून चालू असलेले अनेक व्रत वैकल्य चातुर्मासात आपण सगळेजण करत असतो. अतिशय मोठा आनंदाचा दिवस भाविकांनो, आषाढी एकादशी. सुंदर ती आषाढी एकादशी, पांडुरंगाचं ते रूप पाहण्याचा दिवस. भगवान पांडुरंग आजपासून 4 महिने विश्रांती घेत आहेत. सगळ्यात सर्वप्रथम या आषाढी शयनी देवशयनी एकादशीचं महात्म्य सांगण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पूर्वीप्रमाणेच एकादशीचं महात्म्य सगळेजण पाहतच आहोत. मागचे अनेक व्हिडिओसुद्धा आपण श्रवण केलेले असावेत. दर पंधरवाड्याला येणारी एकादशी, त्या एकादशीला विशिष्ट असं नाव आहे. आणि आज या एकादशीला सुद्धा देवशयनी एकादशी असं म्हणतात. ही आषाढ शुद्ध एकादशी, आषाढ महिन्यातली पहिली एकादशी. देवशयनी असं नाव का प्राप्त झालं तर आज भगवंत विश्रांती घेत असतात. आजपासून 4 महिन्यापर्यंत भगवंत विश्रांती घेत असतात. देवांची एक रात्र ही 4 महिन्याची असते आणि या विश्रांतीच्या कालावधीमध्ये आसुरी शक्तीचा जास्त वाढ होत असतो. भगवंत विश्रांती घेत असतात. या आसुरी शक्तीपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणूनच आपण व्रत वैकल्य नामस्मरण करत असतो. तर देवशयनी एकादशीचं काही महात्म्य आहे का, कुठली कथा आहे का, तर या संदर्भात आपण सगळेजण श्रवण करूयात. तर श्रोते हो, आपण जर आमच्या या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवश्य कमेंट करा, जेणेकरून आम्हालासुद्धा आपल्यापर्यंत नवनवीन माहिती आणण्यासाठी आम्हालासुद्धा उत्साह प्राप्त होत असतो. तर चला मंडळी, आपण पाहूयात देवशयनी एकादशीचं काय महात्म्य आहे. मंडळी, या देवशयनी एकादशीचं सुद्धा महात्म्य अगाध आहे आणि सुंदर आहे. मग हे देवशयनी एकादशीची कथा काय आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेलं हे ज्ञान आहे बघा. या एकादशीचं महात्म्य ब्रह्मदेवाने सुद्धा वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेव नारदाला ज्ञान सांगतात. नारदा, पूर्वीच्या काळी या पृथ्वी तलावरती सूर्यवंशातील मांधाता नावाचा राजा झालेला होता. तो राज्यकारभार करीत होता. महापराक्रमी राजा होता. समर्थ होता. धर्मनिष्ठ असा होता आणि प्रजेचे पालन आपल्या पुत्राप्रमाणे करणारा होता. त्या मांधाता राजाच्या राज्यामध्ये प्रजेला कुठल्याही प्रकारचं दुःख नव्हतं. दुःखाचा क्लेश सुद्धा नव्हता, रंग सुद्धा नव्हता. सगळीकडे आनंदाचा रंगच भरून उधळलेला होता. सगळे लोक सुखानं राहत होते. पण या मांधाता राजाच्या राज्यामध्ये 3 वर्षापर्यंत पाऊसच पडला नाही. सगळीकडे दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. राजाला अचानक दुःख प्राप्त झालं. म्हणतात ना, सुखा लागे दुःख आणि दुःखा लागे सुख.
संसारामध्ये सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच असतं. मानधाता राजाच्या या राज्यामध्ये अचानकच दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. 3 वर्षापर्यंत पाऊस न पडल्यामुळे धान्य संपले, पीक येत नव्हते, जनावरांना चारा उत्पन्न झाला नाही, राजाच्या खजान्यामधले द्रव्य संपले. राजा सुद्धा चिंताक्रांत झाला. त्याचप्रमाणे प्रजेजवळ असलेला धान्याचा साठा तो सुद्धा संपला. सगळी प्रजा हवालदिल झाली. सुविचारांचा लोप होऊ लागला. कुविचार लोकांचा वाढू लागला. दुर्बुद्धी लोकांना सुचू लागली. पाऊस न पडल्यामुळे, दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे सगळीकडे थैमान वाढू लागले. एकमेकांवरचा विश्वास उडून गेला लोकांचा त्या काळी. आणि स्वार्थाकरिता त्या काळी सगळे लोक नीच कर्म करू लागले. धर्म कुठे दिसत नव्हता. सगळीकडे अधर्मच अधर्म होता. जिकडे पाहावं तिकडे अधर्मच दिसू लागला. हाहाकार माजला. त्यामुळे राजा अतिशय चिंताक्रांत झाला. गावातील काही चांगले प्रतिष्ठित लोक जे धार्मिक वृत्तीचे होते ते सगळे लोक राजाकडे गेले आणि राजाला जाऊन सांगू लागले, राजेसाहेब, बरेच वर्षापासून आपल्या राज्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे आपल्या राज्यामध्ये हाहाकार माजलेला आहे. अधर्म चालू आहे. आपल्या राज्यामध्ये अधर्म होण्याचं फक्त एकच कारण पाऊस न पडणे. ओझं कमी करण्यासाठी मी तुला एक व्रत सांगतो. ते व्रत म्हणजेच देवशयनी एकादशीचं व्रत आहे. आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. उद्याची येणारी जी एकादशी आहे ते एकादशीचं व्रत तू 3 दिवसापर्यंत कर. नक्कीच तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडेल. राज्यातील सगळ्या लोकांचं जे पाप आहे ते पाप दूर होईल आणि नक्की पाऊस पडेल.